षटकाचा सुरुवातीला बॉलर नेम सांगायचं आहे मित्र तुमचा अतिरिक्त खेळाडू दिघी महेश धन्यवाद महेश असेल गोलंदाजी मॅचवर हॅलो तेच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक चांगली मॅच. एका बाजूला दिघी हा संघ घेतोय, समोर त्या फाईट करत असताना SMCC हा संघ आहे. हो यावेळी डान्सिंग दंडून फटका सजवायचा होता, कोणी क्षेत्ररक्षक नव्हता, त्याला बीट करून आपण आवाक्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, परंतु आता मात्र जर विचार केला एक एक धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. हो बॅकफुट लावून खेळायचा होता, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. डावकुऱ्या आताचा फलंदाज आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, चांगला एफर्ट्स. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय महेशला आणि सलामी जोडी सामित आणि रिहान ही जोडी मैदानात आहे. ओहो कवच्या दिशेने फटका सजवला, गॅप शॉट सिलेक्शन, वॉटर स्ट्रोक, फटका जाईल सीमारेषा पार, आलेला शेवकार 4. मी तर म्हणेन या 4 धावाने संजीवनी देण्याचं काम केलं, या स्कोर काढला आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र अखेरी समाप्त झाला. महेश त्याने धावा खर्च केल्या 9. दुसरं षटक घेऊन आला, हाताळण्यासाठी सज्ज आहे आझादला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं सज्ज झालाय गोलंदाज, राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आहे, नो +1. 2 धावा इथे ऍड होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 1 और 1 11. 11 ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी सुकी कडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल पंच सांगत असताना इथे मात्र वाईटचा सिग्नल आलाय. आता मात्र जर समीकरण पाहिलं थोडस मागडं षटक मी तर म्हणेन यावेळी स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. तर विचार केला, हो यावेळी चांगला फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमा रेखा पार, चौकार 4. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुधार यावेळेस गुड अँड सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर पाहिलं तर आक्रमक बॅटिंग करत होते, परंतु आता त्यांना समजलंय की धावा भरपूर आहेत स्कोरवरती. आता मात्र कॅल्क्युलेटिंग क्रिकेट चालू केलं मैदानात. इथे मात्र चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण की वारंवार चुकी. इथे मात्र मागच्या मॅच मध्ये त्याचं आपण परिवर्तन पाहिलं. पुन्हा एकदा वाईट बॉल पंच सांगत असताना येस इट इज वाईट बॉल, वाईटचा सिग्नल आलाय. धावा खूप बनलाय स्कोर कार्ड वरती. कव्हरच्या दिशेने फटका आहे, एक धाव इथे मात्र पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने.
धाव जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. हो बॅकफुटला बंच करायचा होता. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल करायचा होता. थोडासा फंबल झाले. दुसऱ्या धावाचा मानस आहे परंतु धाडच नाहीये. एका धावेच्या मदतीने धाव जाऊन पोहोचेल 22 या अंकावरती. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण चेंज झालंय. पुढचा बॉल. ओहो इथे मात्र डंडीकुल फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. यू मिस आय डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू डकआउट. विचार केला. एका बाजूने तलवार लढवत असताना रिहानला मात्र परतावं लागलं. परंतु आता मात्र इथे मात्र धावा आपण पाहतोय. 22 धावा धाव फलकावरती आहे. आणि कल्पेश यावेळी षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. कल्पेश यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय 9चा कॉल आलाय. बऱ्याच धावा चुका इथे मात्र करत असताना हे गोलंदाज पाहायला मिळतात. यावेळी आता मात्र कमबॅक केलाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. फटका फसलाय आउट ऑफ द स्टेडियम. धक्का लागत असताना दुसरा फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 वरती आपण पाहतो दर्शन आला. दर्शन आणि फरदीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल. आता मात्र चुकी पुनश्च एकदा पाहायला मिळते. वाईट बॉल. पंच सांगत असताना कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. हो चांगले क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय. येस खऱ्या हाताने जर विचार केला तर या 2 धावा आड होतील. हो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप्स ऑफ सिलेक्शन आहे. एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. चांगली मॅच. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कवशच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र बॉल जाईल सीमा पार. मिळतील या 2 धावा. आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. शांतता संयमीचा खेळ चालू आहे. पुढचा बॉल. हो यावेळेस लेग साइडच्या दिशेने फटका सजवलाय. चांगला स्टॉप केलाय. दुसरा धाव्याचा कॉल आणि बघता बघता क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल आहे यावेळेस. बघा खेळाडूंनी प्रेशराईज करू नका. तिथे पंच उपस्थित आहेत. त्यांचं लक्ष देखील आहे. अचूक असा निर्णय त्यांच्या वतीने सलग 3 दिवस आपण पाहत आलोय. अचूक असा निर्णय घेतात. नेक्स्ट मॅच मुंब्रा विपक्ष फाईट करेल शर्वरी केळशी. यस दोन्ही टीम्सला विनंती आहे. मुंब्रा आणि शर्वरी 11 केळशी आपल्याला दोघांनाही विनंती आहे की फर्स्ट इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य असं स्पर्धेचं आयोजन संपूर्ण दर्यावर्दी क्रिकेट क्लब यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन आमच्यापर्यंत नक्कीच पंच पोहोचवतील. 2 धावा कंप्लीट होतील आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मदत घेतली होती यावेळेस यूट्यूबशी. खरं हाताने कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक आणि जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह कौतुक असं गोष्ट सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या वतीने ही स्पर्धा कॅप्चर केली जाते. 7 समुद्र पार ज्यांनी ही स्पर्धा नेऊन ठेवली. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहतोय ही वाहिनीवरती ही संपूर्ण स्पर्धा गेले 3 दिवस आपण पाहतोय कॅप्चर केली जाते. गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आणि संपूर्ण टीम इथे मात्र आपण पाहतोय. टेक्निकल टीम देखील उपस्थित आहेत आणि त्यांचे प्रॉपर रायटर मयुरेश मयेकर त्यांचं देखील खूप खूप कौतुक आणि आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच कडे बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 14 स्वरूप. यावेळेस नो बॉलचा कॉल आलाय. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल जाईल सीमा पार आलेला हा 4 धावांसाठी चौकार 4. धावांचा जर विचार केला धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 36 या आकड्यावरती. पूर्णपणे बॅटिंग आता पॉवरफुल होते. पुल केलं इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी घडणार नाही. चांगलं स्टॉप केला. 1 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती. तब्बल 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओहो यावेळेस वाईटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 38 धावा धावफलकावरती आहे. 38 ऑन बोर्ड. इथे मात्र फटका फसलाय. फलंदाजाला परतावं लागेल. महत्वाचा विकेट इथे मात्र संपादित केलाय. फलंदाज फरदीन बॅक टू डकआउट. चोवीस बॉल आणि 39 धाव्यांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये. 39 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. एक चांगली मॅच नक्कीच रंगणार आहे. कारण की याचा विचार केला तर आक्रमक बॅटिंग इथे मात्र दिघी संघाला करावी लागेल. एक मिनिट डिजे फक्त 1 मिनिट. मुंब्रा संघ आणि शर्वरी इलावा केशी दोन्ही संघाला त्वरित लास्ट अँड फायनल कॉल. आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय त्वरित. मुंब्रा संघ आणि शर्वरी 11 केशी दोन्ही संघाला आपल्याला वारंवार पुकार येतोय. मुंब्रा संघ इथे उपस्थित आहेत. आपण टॉस का बॉस मध्ये यायची विनंती आहे. मुंब्रा संघाचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत. चला शर्वरी 11 केशी संघाचे कॅप्टन आपण त्वरित उपस्थित आहे. सर्वरी 11 आपण पाहतोय एका बाजूला केशी. सर्वरी
इलेव्हन केशी हा संघ खेळेल त्यासमोर फाईट करत असताना मुंब्रा हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तब्बलचा विचार केला, बऱ्याच लांबचा पल्ला गाठून आलेले हे संघ आपण पाहतोय आणि तब्बलचा विचार केला, बऱ्याच किलोमीटरचा अंतर गाठून मुंब्रा संघ इथे मात्र उपस्थित झाला. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण रायगडकरांच्या वतीनं तुमचं स्वागत आहे. आणि की सर्वरी 11 आपण पाहतोय यांनी नाणेफेकी जिंकली आणि बॅटिंगचा निर्णय घेतला, आमंत्रित केलाय, इन्व्हाइट केलाय सर्वरी 11 केशी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना असेल, यावेळी चालू असलेला सामना एक चुरशीची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण की अग्रेसिव्ह बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चौकारांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. इथे मात्र फटका फसला, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते, मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये, पुल करायचं होतं, परंतु इथे मात्र एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन बोर्ड, 2 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता, इथे मात्र पाहावं लागेल. यस, धक्का लागत असताना संघाला फलंदाज इथे मात्र बाद होईल. मोठा धक्का लागलाय, मोठा मासा गाला लागत असताना फलंदाज बाद. बेस्तरार गोलंदाजी आहे, चुकी घडली आहे इथे मात्र. बॅक टू बॅक तिसरी विकेट डावचीच्या स्वरूपात. पुन्हा एकदा डीजे मास्टर ऑन. डीजे मास्टर देखील रात्रीच्या सत्रामध्ये आता मात्र रंगात आले, चांगले गाणी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. धावांचा जर विचार केला इथे मात्र थोडासा तुटवडा पडत असताना, कारण की 2 धावा धावफलकावरती आहेत. जर लक्ष पाहिलं तर खूप मोठा भला लक्ष इथे मात्र उभा केला. तब्बल 39 धावांचं पाठलाग मात्र करायचं आहे, परंतु 2 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर कंप्लीट झाली. आता मात्र रिहानला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन आला. प्रगतीपथावरती आपण पाहतोय रिहान. बघा दिघी संघाचा एक्स्ट्रा प्लेयर स्वरूप आणि नॉनस्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आजातला आपण पाहतोय यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल इथे मात्र खेचलेला बॉल पाहायला मिळाला. ज्या प्रकारे स्वरूपने धावा दिल्यात थोडंसं ते देखील कमबॅक इथे मात्र करावं लागेल. स्वरूप आणि आझाद ही जोडी मैदानात आहे. आझादने देखील धावा बऱ्याच खर्च केल्या होत्या, परंतु आता मात्र त्या धावा बनवायच्या आणि कशा प्रकारे बनवतील ते पाहावं लागेल. एक धाव मिळेल. 4 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. 4 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळी फुडून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेने फटका सजवला होता. डावखेल आताचा फलंदाज स्वरूप पाहतोय. स्वरूप आणि आझाद ही जोडी आहे, काय कमाल करेल का या मॅच मध्ये, पलटवार होईल का पाहावं लागेल. इथे मात्र पाहतोय आपण पंच डॉट बॉल आहे. येस, डॉट बॉल पाहायला मिळतोय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो.
बॅकफुटला पंच केलं, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल डबलचा खेळ मात्र चालू आहे. परंतु आता मात्र जर विचार केला तर एक एक दोन दोन धावांनी काही घडणार नाहीये, कारण की अथांग समुद्र तब्बल 39 धावांचं पार करायचं आहे. वाईट बॉल यावेळी सांगत असताना धावा इथे एक एक वाढतात, परंतु स्कोर थोडासा जर विचार केला खूपच मोठा आहे. 39 धावांचं पाठलाग करायचा, बिग फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल का, पाहावं लागेल. फटका फसलाय, स्वरूप पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 30. डायरेक्ट हिट करायचा होता, दुसऱ्या धाब्याचा कॉल. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू डकआउट. पाहतोय स्कोर कार्ड वरती गेलेत आणि आता मात्र आपण पाहतोय डाव त्यावेळेस मात्र चुकी करत असताना रक्षक आपण पाहतोय. यावेळेस पुढून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे ही मॅच आता मात्र फक्त औपचारिकता राहिली की काय, कारण की कुठल्याही प्रकारचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. सामना जिंकायचा असेल तर प्रयत्न पराकाष्ठा करावे लागतील. पुन्हा एकदा इथे मात्र विकेटचं बटन आझादला मात्र आझादी दिली आहे आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. आझाद बॅक टू डकआउट. शेवटचा बॉल आहे, व्हॉट टू गो. ओहो, यावेळेस देखील डॉट बॉलची सांगता. शांतते संयमेचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जर विचार केला तर तब्बल पूर्णपणे ही मॅच एका बाजूने सोडली आहे, कारण की 39 धावांचं लक्ष आहे. विकेटचा जर विचार केला तर 5 विकेट स्कोर कार्डवरती आपल्याला अद्याप पाहायला मिळतात आणि 9 धावा फक्त धावफलकावरती आहे. येणारे 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेटचं पतन पाहायला मिळतोय. धक्का लागत असताना संघाला 7वी विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. 30 धावांची गरज. हवी सन्मान दिला. येणारे 4 बॉल 30 धावांची गरज. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये उर्वरित आहे. येणारे 3 बॉल आणि आता मात्र गरज आहे 29 धावांची. आणि यस, विकेटचं बटन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल आउट झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि वैयक्तिक खेळ केली आहे तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रिहान मॅन ऑफ द मॅच. प्रणित शेऊलकर, आपण कुठे असाल तर प्लीज विनंती असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे.